कथा श्यामची आई लेखक साने गुरुजी. प्रकरण 24. सोमवती अवस. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या स्त्रिया पिंपळाची पूजा करतात आणि कोणत्याही 108 वस्तू पिंपळाला वाहतात. विडे, आंबे, रुपये, पैसे, केळी, खण, नारळ, पेढे, लुगडी असं काहीही चालतं. पूर्वी आम्ही एकत्र कुटुंबात राहतो तेव्हा तर श्रीमंती होते. यावेळी आईनं पावल्या म्हणजे 4 आण्याची नाणे, विडे, पेढे वाटून झाले होते. आता गरिबी आली होती. तिला नेसायलाच चांगलं लुगडं नव्हतं. तर 108 लुगडी कुठून आणणार? त्यामुळे ती वडिलांपाशी काहीही मागू शकत नव्हती. बरं, घेतलेलं व्रतही सोडू शकत नव्हती. त्यावेळी नाताळाची सुट्टी असताना मी घरी होतो. सोमवार अवस आली. मी आईला विचारलं, "आई, तू यावेळी काय ठरवलंयस?" "जानकी वहिनी सुपाऱ्या वाहणार आहेत." आई म्हणाली, "आता घरात विष खायलाही दिडकी नाही, कळपास लावायला सुतळीचा तुकडा नाही, कुठून आणायचे पैसे?" मी म्हटलं, "आई, 108 आवळे वाहिले तर?" आई म्हणाली, "अरे, ते पूर्वीच झाले आहेत, तुझ्या वडिलांनीच मुद्दामून आणले होते." मी हसत विचारलं, "अगं आई, 108 चिंचोके वाहिले तर?" लोक हसतील, पण लोकांना हसायला काय होतं? हसायला सारे मदत कोणी नाही करणार. देव तर रागवणार नाही ना? आई म्हणाली, "मुळीच नाही. अरे, देव भावाचा भुकेला. त्याचं लक्ष वस्तूकडे नसतं, भक्तीकडे असतं. देव प्रेमाचा उपाशी असतो. त्याला काहीही द्या आणि मनापासून द्या. चिंचोकीचे काय, 108 दगड दिलेत तरी तो खडीसाखरेप्रमाणे चघळीत बसेल. यावर्षी 108 फुलं वाहणार आहे." मी लगेच म्हणालो, "वाह! खूपच छान. सुंदर दिसणारी, सुवास येणारी. का पान वाहतेस?" "तुळस, बेल, पूर्वा यांची पानं देवाला वाहतात. मग आई कुठली वाहणार आहेस तू फुलं?" मी ह्यांना बोलले म्हणून ते जारगावला गेले आहेत. तिथं बरव्याची मोठी बाग आहे. तेथून ते आणणार आहेत. "अरे, आपल्याकडे पैसे नाहीत, पण चालण्याचे श्रम करायला पाय तर आहेत." आई म्हणाली. असे होते माझे वडील, माझी आई. गरिबीतून राहून ध्येयवाद आचरणारी माझी आई आणि अशा बायकोसाठी श्रमाने चालणारे, श्रम घेणारे माझे वडील. फुलांनी फुल आणा वडिलांनी फुलं आणली. आईनं वाहिली. सोमवती पैशांशिवाय साजरे झाले. अशाच नवनवीन कथा आणि कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही सूचना असतील तर तुम्ही कमेंटही करा.